Hello dear student, welcome to back our channel Fun and Learn with Alka. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय इंग्रजी पेज नंबर 44 याचा अभ्यास करणार आहोत. मागच्या पिरियडला आपण पेज नंबर 43 वरच्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या होत्या आणि त्या तुम्ही तशा डन केल्यात. व्हेरी गुड माय डिअर स्टुडंट. नाव सी पेज नंबर 44. पेन फ्रेंड्स. फाइंड अ पेन फ्रेंड स्टडिंग इन स्टँडर्ड 6 और स्टँडर्ड 7. इयत्ता 7वीत शिकणारा पत्रमित्र किंवा पत्रमैत्रीण शोधा. स्टेप 1. इंट्रोडक्शन. तुमचे तर बरेच मित्र असतील, पण पेन फ्रेंड म्हणजे काय तर पत्रमित्र. पत्रमित्र मिळवण्याकरता हा संवाद इथे दिलेला आहे. एक्सक्यूज मी, हॅलो, माय नेम इज. इथे आता तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे. माय नेम इज सौरभ. माय नेम इज कविता. आय एम, मी कोणत्या वर्गात आहे, किंवा आय एम स्टुडंट. आय एम अ गर्ल असं तुम्ही लिहू शकता. आय एम इन द 5th स्टँडर्ड. आय एम इन 5th A. आय एम लुकिंग फॉर अ पेन फ्रेंड. Pen friends are friends who write letter to each other regularly. We have to write letter in English. Would you like to be my pen friend? माझे नाव सौरभ आहे किंवा माझे नाव कविता आहे. आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. किंवा आय एम अ गर्ल, मी मुलगी आहे. और आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. आय एम इन द 5th स्टँडर्ड, मी इयत्ता 5वीत आहे. मी 5वी ए मध्ये शिकतो. आय एम इन 5th A. किंवा आय एम इन 5th B. आय एम इन 5th C. आय एम लुकिंग फॉर अ पेन फ्रेंड, मी पत्रमित्रांच्या शोधात आहे. पत्रमित्र हे एकमेकांना नियमितपणे पत्र लिहिणारे मित्र असतात. आपल्याला इंग्रजीत पत्र लिहायचे असते. तुला माझा पत्रमित्र व्हायला आवडेल का, असं या संवादातून आपण आपल्या पेन फ्रेंडला सांगायचं आहे. मग आपल्या संवादातनं ही इथे दिसते, धिस गर्ल लुकिंग फॉर पेन फ्रेंड. तिला त्याच्यावर आन्सर मिळतात. ओ यस, आय वूड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड. दॅट्स ग्रेट, थँक्स अ लॉट. ती परत प्रतिउत्तर देते की थँक्यू, तू माझी पत्रमित्र झाल्याबद्दल. नो, आय एम सॉरी. याच्यावरती म्हणते ऑल राईट, नेव्हर माइंड. असे तुम्ही पत्रमित्र तुमचे जोडू शकतात, त्यांना पत्र पाठवून. नाऊ स्टेप 2. एक्सचेंज इन्फॉर्मेशन. प्लीज टेल मी युअर नेम अँड ॲड्रेस. तुम्ही एकमेकांची पत्रमित्र झाल्यावर, मैत्री करता होकार मिळाल्यानंतर त्याला पुढील प्रश्न तुम्ही विचारू शकतात आणि त्याची सगळी माहिती तुमच्याकडे गोळा करू शकता. प्लीज टेल मी युअर नेम अँड ॲड्रेस. त्या मित्राचं नेम आणि ॲड्रेस काय आहे असं त्याला विचारू शकता. व्हेन इज युअर बर्थडे. तुझा वाढदिवस कधी आहे. टेल मी अबाउट युअर फेवरेट थिंग्स. तुझ्या आवडत्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तुझ्या आवडत्या गोष्टींविषयी मला सांग.
फेवरेट कलर आवडता रंग, फेवरेट गेम आवडता खेळ, फेवरेट सब्जेक्ट आवडता विषय, फेवरेट टीचर आवडते शिक्षक शिक्षिका, फेवरेट बुक त्याचं आवडतं पुस्तक, फेवरेट मूव्ही कोणती मूव्ही आवडते, कोणता सिनेमा आवडतो, फेवरेट टी व्ही प्रोग्राम कोणता टी व्हीचा फेवरेट प्रोग्राम त्याला आवडतो, फेवरेट डिश त्याची फेवरेट डिश कोणती आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी पण लागू होतात. तुम्ही स्वतःचं तुम्हाला काय काय कलर, गेम, सब्जेक्ट, टीचर, बुक, मूव्ही, टी व्ही प्रोग्राम, फेवरेट डिश तुमच्या कोणकोणत्या आहेत ही तुमची स्वतःची सुद्धा माहिती तयार करून ठेवायची आणि तुमच्या मित्राबद्दलसुद्धा ही सर्व माहिती इन्फॉर्मेशन तुमच्याकडे कलेक्ट करून ठेवायची आहे. हाच तुमचा आजचा घरचा अभ्यास आहे. व्हेन इज युअर बेस्ट फ्रेंड, हू इज युअर बेस्ट फ्रेंड इन स्कूल, शाळेतला आहे का. व्हॉट इज युअर हॉबी, त्याचा छंद कोणता, आवडता छंद. व्हॉट डू यू एन्जॉय द मोस्ट, तुला सर्वात जास्त आनंद कोणत्या गोष्टीत वाटतो. टेल मी अबाउट द पीपल इन युअर फॅमिली, मला तुझ्या कुटुंबातील व्यक्तींविषयी काही माहिती सांग. असे सगळे क्वेश्चन आणि याचं जी इन्फॉर्मेशन आहे ही कलेक्ट करायची आहे आणि ती कलेक्ट तुमच्या नोटबुकमध्ये झाली पाहिजे. आज तुम्ही हे कलेक्शन करून ठेवा. तुमचा पेन फ्रेंड शोधा, त्याला पत्र लिहा आणि घराजवळचा असेल तर त्याला ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन गोष्टी विचारून ठेवा आणि ह्या सगळ्या क्वेश्चनची आन्सर तुमच्याकडे असलेच पाहिजे. हे आन्सर मिळाल्यानंतर नेक्स्ट पेज जे आहे ते आपण पाहणार आहोत, शिकणार आहोत. बघा नेक्स्ट पेजवर काय आहे तर असं नोटबुकचं पेज आहे. पेन फ्रेंड प्रोफाईल, जसं तुम्ही मोबाईलवर तुमची प्रोफाईल बनवतात तशी ही पेन फ्रेंडची प्रोफाईल आहे. त्या तुमच्या पेन फ्रेंडचा नेम, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ, फेवराईट कलर, गेम, डिश, सब्जेक्ट, टीचर, बुक, मूव्ही, टी व्ही प्रोग्राम, फॅमिली, हॉबी आणि एन्जॉय. इथे या पेजवर आपण हे ही माहिती कलेक्ट केल्यानंतर आपल्याला हे भरायला सोपं जाणार आहे आणि ही माहिती कलेक्शन झाल्यावर हा प्रत्येक पॉईंट तुम्ही इथे सबमिट करायचा आहे, राईट करायचा आहे. तसंच 3rd नंबरची स्टेप जी आहे ती आहे सेंड युअर पेन फ्रेंड ग्रीटिंग ऑन स्पेशल ओकेशन लाईक हिज ऑर हर बर्थडे ऑर फेस्टिवल किंवा न्यू इयर, वाढदिवस, सण समारंभ अशा विशेष प्रसंगी तुमच्या पत्रमित्राला, मैत्रिणीला शुभेच्छा पत्र तुम्ही पाठवायचं आहे. हॅपी बर्थडेच्या विश यू अ हॅपी न्यू इयर, हॅपी दिवाळी, विश यू ऑल द बेस्ट, ईद मुबारक, कॉंग्रॅच्युलेशन, मेरी क्रिसमस. हे सगळे सण झालेले आहेत पण तुम्ही आता हे नवीन वर्ष असल्यामुळे जानेवारी महिना नुकताच सुरू झालेला आहे तर न्यू इयरचं ग्रीटिंग तुम्ही बनवायचं आहे, त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो सब्जेक्ट टीचरला, क्लास टीचरला सेंड करायचा आहे. अशी तुमच्या पेन फ्रेंडची प्रोफाईल तुम्ही बनवायची आहे आणि शुभेच्छा कार्डसुद्धा बनवायचा आहे. ऑल द बेस्ट माय डिअर स्टुडंट, डू युअर ॲक्टिव्हिटी रेग्युलरली अँड डू युअर स्टडी रेग्युलरली. पुन्हा आपण पुढच्या पेजला घेऊन पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत गुड बाय.